नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस सखी स्वाती या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आमच्या इथं श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो. तर आज दर्शनासाठी चाललेले आहेत. चला दर्शन करून येऊया. आज छान अशी इरकल साडी नेसलेली आहे आणि निघाले आहे दर्शनाला. यावर्षीची पालखी ही एखादी यात्रा असल्यासारखीच वाटत आहे, कारण दरवर्षी एवढ्या सगळ्या गोष्टी पालखीमध्ये नसतात. यावर्षी पाळणे व सर्व दुकानंही यात्रेसारखीच लागलेली आहेत. त्यामुळे यावर्षी खूप छान सोय आहे पालखीची. संध्याकाळी दर्शनाला जायचं कारण म्हणजे रांगेनेच दर्शन असतं, पण चांगलं दर्शन होतं. जास्त गर्दीत दर्शन एवढं व्यवस्थित होत नाही. इथं रांगेने व्यवस्थित दर्शन होतं, म्हणून आम्ही जिथं पालखी मुक्कामाला असते तिथंच दर्शन घेतलं आणि दर्शनही खूप छान झालं. दर्शनासाठी रांग तर दरवर्षीच अशी मोठी असते आणि यावर्षीही खूप गर्दी होती. पण वेळ कसा गेला आणि दर्शन कसं झालं तेही काही समजलं नाही. आणि खरंच एवढं चालूनही या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद काही वेगळाच असतो. हा छोटा वारकरीही विठ्ठलाचं रूप साकार करून आला होता आणि एवढ्या लहान मुलांनाही या गोष्टीचा खरंच खूप छंद आहे. हे पाहून छान वाटतं. आणि अशाच या भक्तिमय वातावरणात आम्ही संत तुकाराम महाराजांच्या चरणपादुकांचं दर्शन घेतलं. आणि तुळस तर इतकी छान तयार केली होती की सर्व देव त्या तुळशीसोबत घेऊन वारी पूर्ण झाल्यासारखी ती तुळस सजवली होती. त्यानंतर थोडेफार फोटो काढले आणि तिथेच थोडं फिरलो. आणि आपलं खरंच केवढं मोठं भाग्य आहे की ही संतांची परंपरा आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. आणि एवढं चालूनही या वारकऱ्यांना कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नसती. फक्त एकच गोष्ट त्यांच्या मनात असते, तीही विठुरायाच्या दर्शनाची. आणि हीच इच्छा घेऊन प्रत्येक वारकरी दरवर्षी वारीला येत असतो. म्हणूनच तर म्हणतात, काहीही झालं तरी वारी चुकवायची नाही. मीही दरवर्षी दुर्वाला छान तयार करून पालखी घेऊन येण्यासाठी जाते, पण यावर्षी तिला जास्त काही आवरायचं नव्हतं. त्यामुळे यावर्षी तिला साडीही नेसवली नव्हती, नाहीतर तीही खूप छान प्रकारे तयार होऊन या पालखी सोहळ्यात सहभागी होती. खरंच आपण आपल्या मुलांना अशा गोष्टींसाठी घेऊन जायला पाहिजे, कारण फिरायला का होईना म्हणून आपण त्यांना घेऊन गेलो तर त्यांना या गोष्टी समजतात. खरंच यावर्षी पालखीला खूप गर्दी होती आणि एक प्रकारे गावची यात्राच आज जणू भरली आहे असं वाटत होतं. एवढी रात्र झाली होती, पण सर्वांच्या चेहऱ्यावर दर्शनाची ओढ कायम होती.
देव आपल्या एवढ्या जवळ आले आहेत म्हणल्यावर आपणही त्यांच्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे, कारण हा देवासाठी काढलेला वेळ कधीच वाया जाणार नाही. आणि ही गोष्ट आपल्याला चांगल्याच गोष्टी शिकवून जाते. श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणपादुकांचे दर्शन घेणे म्हणजे प्रत्येक वारकऱ्यासाठी हे भाग्याचंच आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.